हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी ना आज 6 वाजताच धुवून टाकलं होतं मी, कारण की पाणी आलं होतं नळाला. तर मग पाणी भरले प्यायचं आणि लगेच तिथं धुवून टाकलं होतं, कारण सगळ्यांच्या आंघोळी आज लवकर झाल्या होत्या. का झालं तर हे पुढं तुम्हाला समजेलच. तर बघा इथे पाठीमागे ना पावसाचं वातावरण झालं होतं आणि पुढच्या दाराला चांगलं असं ऊन पडायला लागलं होतं. तर मग घरात आली आणि वालाच्या शेंगा ज्या होत्या बाजारातून आणलेल्या, तर त्या आम्ही उकडत टाकलं होतं भाजीसाठी, कारण स्वयंपाक काही झालेला नव्हता माझा अजून. तर मग त्या उकडवता येतोपर्यंत म्हटलं पुढचं घर जे आहे ते आवरून घेऊ. आवरायला म्हणजे हेच बेडशीटं वगैरे थोडंसं नीटनेटकं करून टाकायचं, कारण पोरं एक खेळायला. तर मग ते सारखं गोळा करून टाकीते, त्याच्यामुळं मग ते ना व्यवस्थित आवरावं लागतं सारखं. तर मग ते बेडशीट थोडीशी नीटनेटके आवरून घेतले आणि बाकीच्या कामांना सुरुवात केली. आता प्रत्येकीचं सकाळचं काम जर म्हटलं तर हेच राहत असतं. पहिले सगळ्यात आधी घरदार आवरायचे, स्वयंपाक पाणी हे ते. फक्त एवढंच करायची पद्धत वेगवेगळी असते. कोणाला काही घरांमध्ये दोघी असतात, काही घरांमध्ये एकटे असते. तर मी माझे एकटीचं रुटीन जे आहे ते शेअर करते आज तुमच्यासोबत. बेसिक कामांचं जास्त काही डिटेलमध्ये नाही दाखवलेलं आहे, कारण माझे जे जुने व्हिडिओ किंवा आत्ताचे जे व्हिडिओ आहे ते याच्याच रिलेटेड असतात. त्याच्यामुळं जास्त काही डिटेलमध्ये शेअर नाही केलं. जे मुद्द्याचं होतं ते दाखवलेलं आहे फक्त. तर कॉर्नरवरचे दोन्ही बेडशीट व्यवस्थित नीट केले. त्यानंतर कॉट आहे घरामध्ये, तर त्याच्यावर बेडशीट आथरायला घेतलं. पण हे बेडशीट म्हटलं आज मी धुवून टाकेल म्हणून दुसरं बेडशीट आणलं, पण तेही चुकीचं निघालं. म्हणजेच अगोदर माझ्या घरात एक पलंग होता लोखंडी. जुने जे व्हिडिओ बघत असतील माझे त्यांना माहीत असेल. तर त्या बेडशीट म्हणजे त्या पलंगावरचं बेडशीट होतं हे, आणि हे काही या कॉटवर बसत नाही. मग ते परत खाली टाकलं आणि याच्या मापाचं जे बेडशीट होतं ते आणलं, ते टाकून घेतलं व्यवस्थित आणि नीट करून घेतलं. तर आता हे बेडशीटच आहे ना, मला असं वाटतं मी पडदा शिवून घेऊ दरवाजाला, कारण की ना ते तसं पण आता काही वापरत नाही मी, कारण या पलंगावरती बसतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं पडदा शिवून घेईल दरवाजाला किचनच्या, तिकडं तरी ते यूज होऊन जाईल. कारण असंही ठेवून ते एकतर फेकावं लागेल, नाही तर मग ते असंच ठेवल्याच राहील. तर म्हटलं मग पडदा शिवून घेईल किचनच्या दरवाजाला. आणि ज्या उशा आहे ना त्या अशा भिंतीच्या साईडनं मी ठेवून देते, कारण की असं दिवसभर कोणी काही वापरत नाही. त्याच्यामुळं मग त्या साईडला ठेवलं ते दिसायला थोडं बरं दिसतं आणि देते तिथं ठेवून. तरी ते खुशीचं दप्तर काल ओलं झालं होतं, तर ते ना रिकामं करून उन्हात ठेवलेलं होतं. तर मग आता तेच त्याच्या जागेवर ठेवत होते आणि थोडंफार आवरून घेतलं घर. हे बघा आता आहे ना असं दिसत होतं. आणि ही चटई मुद्दामून इथं टाकलेली आहे, कारण श्रेयांश ते आले की ते लगेच म्हणजे लोळायला सुरुवात करतात. तर मग त्याच्यासाठी ही चटई आतून ठेवली. आता म्हटलं आले की लोळतील याच्यावरच. आणि मी शोकेश ते आवरायला घेतलं होतं. कितीही आवरलं ना तरी तो पसारा तसला आणि तसाच होतो, कारण की ना आता सध्या मिस्टरांचं काम चालू आहे. तर दिवसातून 3-4 तरी जण घरी येतातच, कारण भाऊ आमचा हा फॉर्म भरून दे, आमचा तो फॉर्म भरून दे. तर मग त्याच्यामुळे एका माणसाचा फॉर्म बघण्यासाठी एवढाही बंडल उस्तरावा लागतो आणि परत ते कागद इकडचे इकडं होऊन जातात. त्याच्यामुळं तो पसारा होतोच. पण तरीही घेतला आवरून. म्हटलं आवरून ठेवलं ना थोडंसं फ्रेश वाटतं, घरात कंटाळा येत नाही मग काम आवरायला. ही साडी आहे ना खोळ शिवायची मला, त्याच्यासाठी मी काढून ठेवली आहे. पण ती आता असं चालू इथं पड तिथं पड. पण आज चालू म्हटलं आज दुपारी जाणार आहे मी माझ्या बहिणीच्या इथं, कारण माझं मशीन मी तिला दिलं आहे. तर मग तिथं जाऊन सगळे माझं जे काही मला शिवायचं आहे ते सगळं कपडे शिवून आणणार आहे. तर हे ते सगळं मिस्टरांचे जे कामाचे जे कागद होते ते सगळे एक ठिकाणी एकावर एक रचून ठेवले. खुशीची वह्या पुस्तक एक ठिकाणी ठेवले. काही ग्रंथ पुस्तकं ठेवलेली आहे मी वाचण्यासाठी, तर तेही व्यवस्थित वर ठेवून दिले. आणि म्हटलं थोड्याशा याच्या ज्या काचा आहे ना तर त्या पुसून घेऊ मेकअप आरशाच्या शोकेसच्या, कारण की खूप खराब झाल्या होत्या. तेलाचे डाग किंवा पाणी धूळ असं भरपूर बसलेलं होतं त्याच्यावर. तर तेही पुसून घेतलं व्यवस्थित. तर ते सगळं काम आटपूस तर इथे शेंगाई चांगल्या शिजलेल्या होत्या. तर आता फोडणी देऊन घेते म्हटलं.
तर इथे आले किचनमध्ये आणि ना पीठ भिजवलं होतं, तर ते थोडंसं पीठ पण सांडलेलं होतं. तर सगळ्यात आधी तेच पुसून घेतलं आणि ना फोडणी द्यायला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी शिजलेल्या ज्या शेंगा होत्या त्या वाटीमध्ये काढून घेतल्या आणि नंतर मग फोडणी म्हणजे आज जे शेंगा होत्या वालाच्या तर त्या कोरड्या करणार होते. जास्त काही कोरड्या म्हणजे अजिबात रशी नव्हती त्याच्यामध्ये, अशा करणार होते. कारण की आज ना थोडंसं मुलांच्या फरमाईशवर दुसरा पण पदार्थ बनवायचा होता. तर म्हटलं उगाच एवढं करून ठेवायचं, नंतर ते फेकलेच जाईल संध्याकाळी. त्याच्यामुळं मग करतानाच मी थोडं केलं होतं. आणि त्यातली त्यात आम्हाला बहिणीच्या घरी पण जायचं होतं, त्याच्यामुळे दिवसभर पोरं काही घरी नव्हते जेवायला. त्याच्यामुळं मग फक्त जेवण करून निघता येईल आम्हाला एवढा स्वयंपाक मी केलेला होता. आणि ना मला आहे ना म्हणजे धुळीची ॲलर्जी, आणि आज ना थोडीशी गादी मी बाहेर सुकायला टाकली होती ना, तर ती मी आपटून काढली होती, थोडी काठीने जोडली होती. तर त्याच्यातला ना तो जो धूळ खकाना होता ना, तो माझ्यावरच आला होता वाटतं थोडासा. तर मला इथं सारखे त्या शिंका चालू होत्या. तर मग भाजीला फोडणी दिली आणि थोड्या बाहेर हवात जाऊन उभी राहिली होती. कारण की ना फ्रेश हवा तोंड धुतलं कमी तेव्हा मग ते थोडंसं बरं वाटतं. नाही तर मग कवर पण शिंका चालू राहते, डोळे लाल होऊन जात्या आणि बरेचसे घशात जे आहे ना ते असे खाज आल्यासारखं होतं, बराचसा त्रास होतो. त्याच्यामुळं मग मी पटकन भाजीला फोडणी दिली आणि बाहेर पळाले, थोड्या वेळा हवात उभी राहिले आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना जी सुरुवात केली. तर ते तुम्हाला पुढं बघायला भेटेल. आणि इथे ना स्वयंपाक करता करता माझ्या डोक्यातनं वेगळाच विचार चालू होता. म्हटलं आज रॅकवरची भांडी जी आहे ना ते घसून काढू, कारण की वाटत होतं घासावं, कारण थोडीशी ना धूळ पण दिसत होती आणि वाटत होतं म्हटलं घासू, कारण की थोडेसे व्यवस्थित दिसलं ना किचन की काम करायला पण फ्रेश वाटतं. तर भाजीला फोडणी दिली आणि इथे ना ही डाळीची बादली आहे, तर त्याच्यात ना मी हरभऱ्याची डाळ भरून ठेवलेली आहे. तर त्याच्यावर थोडंसं पीठ आणि ते सांडलेलं होतं. तर मग ते लगेच चालू हाती पुसून घेतलं, कारण की मग ते कसं तरी दिसायचं. मग म्हटलं टाकू पुसून हाय टाईम तर. आणि असंच काही ना काही आडवं तिडवं काम पण चालू होतं माझं. तर आता प्रत्येकाचंच असतं की एक काम करायला लागलं की दिसलं लागलं की दुसरं पण करून घ्यायचं. तर माझंही तेच चालू होतं. ते काम करता करता भाजी शिजली, ती काढून ठेवली. तर पीठ पण भिजलेलंच होतं. तर म्हटलं पोळ्या करून घेते. आणि आज तुम्ही म्हणशाल घरात एवढी शांतता कशी, कारण कोणीच दिसत नाही, मीच एकटी, जसा व्हिडिओ स्टार्ट झाला तसा. तर आज होता 15 ऑगस्ट आणि सगळे गेलेले होते गावात. म्हणजे खुशी तिच्या शाळेत गेलेली होती, मिस्टर पण त्यांच्या ड्युटीवर गेलेले होते आणि श्रेयांश पण गेला होता धनूबरोबर, कारण त्याची खूप इच्छा होती. धनूने कालपासून सांगून ठेवलं होतं त्याला की तू येशील का. मग तो आज सकाळी उठला, पण आंघोळ केली आणि तो पण गेलेला होता गावात. त्याच्यामुळं मग माझे कामं जे होते ते पद्धतशीर चालू होते, म्हणजे डिस्टर्ब करायला कोणीच नव्हतं. मग एक काम मी करत होते आणि तेवढ्यात आला, म्हणजेच शाळा सुटली होती. तर मग तो मम्मीसोबत आला होता, मम्मी घेऊन आली होती त्याला. तो तिकडं गेला, तिकडून चॉकलेट वगैरे घेतले आणि मग तो आला आजीसोबत घरी. आणि आले बघा काय म्हणजे त्याला काहीच घेणं नाही की मी आलो मम्मी का काय. लगेच त्याची गाडी ते सापडायला लागलं, ठेवलेला जो खजिना असतो त्याचा सांभाळून. तर ते म्हणजे बघा आता कालपासून आहे तो हे बटणं आहे जे की आम्ही लाईट फिटिंगच्या वेळा आणलेले होते, तर ते 1-2 उरलेले, तर ते त्याला काल सापडले आणि ते त्याने खेळू राहिलं होतो आत्ता. कोणी लावून दिलं? हा का, कोण दिलं होतं तुला ते? थांबला होता का शाळेत? नीट ना, काय म्हटलं शाळेत? काय म्हटलं तू शाळेत? हा का? आता लांब पण चाललंय आम्ही, लांब पण चाललायला आम्ही. आता बाबा नाही आले घरी. आल, भूक लागली का? काय केलं शाळेत? म्हणली होती का तू असेंब्ली म्हणायला तुम्हाला? तुमची नाही घेतली का? का बर? तर आता आले दोघं शाळेतून आणि आज आमचा पावाड्यांचा बेत आहे, कारण की रात्री काढायचे होते. रात्री काढणार होतो पण रात्री खिचडी केली, तर मग खिचडी केली होती आणि रात्री काय एवढं भुका पण नव्हत्या कोणाला, तर त्याच्यामुळं मग रात्री नव्हते काढले. तर म्हटलं आत्ता काढते, मुलांचं लय चालू होतं.
त्यांचं लय चालू होतं मम्मी पावडे काढ पावडे काढ. तर मग म्हटलं काढू. पाव पण छान नरम म्हणजे ताजे फ्रेश पाव आहे. तर मग काढते. तर आता आहे ना तर झालं सुरू. यांचं आले नाही त्यात लगेच सुरू होतं. तर आताही बघितलं बेसन पीठ घेतलंय, ओवा टाकलाय, हळद टाकली आहे, एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे. आता पीठ भिजवून घेते चवीनुसार मीठ टाकून. मिरच्या पण काढून घेतल्या तळण्यासाठी. तर ह्या आहे ना चिरून नाही घेणार मी, अशा फक्त मध्ये तोडून घेणार आहे थोड्याशा, किंवा मग नख लावून घ्यायचं अशा तोडून आणि तशाच तळणार आहे एकदम जशा हॉटेलमध्ये भेटतात तशा. तर असे एक 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 सगळ्या तोडून घेईल. आता छान तोडून घेतले, आता तळून घेऊ मस्त. हे बघा मस्त असं एक काढून घेतलं आहे आणि एक एकच तळते, कारण तेल पण थोडं टाकलं मी, कारण सगळं खरकट होऊन जातं मग. तर छान असे मस्त तळून घेते सगळींकडून. मिरच्या पण चांगल्या तळून घेतल्या. तर मग एक 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 तळून घेते सगळं आणि मग दाखवते डायरेक्ट तुम्हाला. पावडे काढून झालेले आहे आणि आता खुशी खायला पण बसली आहे. कसं झालंय ग? छान आहे. भूक लागली होती आज, कारण की सकाळी 7:30 वाजता गेली होती, 10 वाजता 10 10:30ला आली. जेवण काय भेटले नव्हती शाळेत, म्हणजे आज डबा वगैरे नेला नव्हता. तर त्याच्यामुळं भूक लागून गेली. मग आल्या जेवण चालू झालं होतं. म्हटलं मग गरम गरम पावडे खाय, आणि आम्हाला पण जेवायचं आहे आता. तर म्हटलं पावडे काढून घेते सगळ्यात अगोदर. तर माझे पावडे वगैरे काढून झालंय आणि आता आम्हाला जेवायला बसायचे आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी छान असे कमेंट्स करा, मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगत जा. भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.